स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहे ओप्पो F27। ओप्पो F27 हा जो मोबाईल आहे याच्यात बेकार झालेला आहे मित्रांनो। कारण याच्यामध्ये फीचर्स काहीच नाहीत। फीचर्स काही नसल्यामुळे तुम्ही हा मोबाईल घेऊ शकत ना। आणि हा घेतल्यावर पण तुम्ही घेतल्याच्या आधी हा व्हिडिओ आखरीपर्यंत पहा आणि तुम्ही घेसाल ना हा मोबाईल। कारण या मोबाईलमध्ये असे फीचर्स नाही आहेत की जे तुम्हाला पाहिजे होते, पण ते नसल्यामुळे हा मोबाईल घेऊ नका। कारण मी पूर्ण सांगून देतो, स्पष्ट करून देतो या मोबाईलमध्ये की काय काय नाही आहे। तर ठीक आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो। तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो चला व्हिडिओ पुढे ढकलूया। तर मित्रांनो ओप्पो F27 या मोबाईलमध्ये सर्वात पहिले तर सांगतो की कॅमेरे जे आहेत कॅमेरे 4 आहेत, परंतु याच्यामध्ये कॅमेरे फक्त 2च अवेलेबल आहेत, जो की फक्त एक 64 मेगापिक्सल आहे आणि एक 2 मेगापिक्सल आहे। आणि याच्यामध्ये अल्ट्रावाईडची लेन्ससुद्धा नाही आहे। या मोबाईलमध्ये अल्ट्रावाईडची लेन्स नसल्यामुळे हा अल्ट्रावाईड पण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकत ना, मोबाईलमध्ये कॅप्चर करू शकत ना फोटो वगैरे। आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की फ्रंटला फक्त 8 मेगापिक्सलची सेल्फी आहे। मित्रांनो 10,000च्या मोबाईलमध्ये सुद्धा 13 मेगापिक्सलची सेल्फी भेटते। याच्यामध्ये फक्त तुम्हाला 8 मेगापिक्सलची सेल्फी आहे। आणि जे की प्रोसिजरची गोष्ट करतो की प्रोसिजर फक्त 15,000 आणि 10,000च्या याच्यामध्ये प्रोसिजर भेटते। तर हे प्रोसिजर तुम्हाला 7,050चं प्रोसिजर 10,000च्या मोबाईलात भेटते आणि हे याच्यात भेटू राहिलं तर काय कामाचं आहे। आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जे स्क्रीन आहे ते स्क्रीन फक्त सुपर ॲमोलेड नसल्यामुळे हा मोबाईल एक नंबर बोगस झालेला आहे। कारण याच्यामध्ये फक्त ॲमोलेडच डिस्प्ले आहे। जे स्क्रीन आहे डिस्प्लेची ते सुपर ॲमोलेड पाहिजे होती आणि 30,000 28,000 जे द्यायला लागते मोबाईलचे, याच्यामध्ये स्क्रीन एक नंबर बोगस आहे। आणि नेक्स्ट आपण गोष्ट करू की याच्यामध्ये एक्सपांडेबल स्टोरेज आहे की नाही। ही मेन गोष्ट असते की मोबाईल जाता स्पेस भरते, तर एक्सपांडेबल स्टोरेज नाहीच आहे। कारण हा मोबाईल एक्सपांडेबल स्टोरेज आहे नाहीच टाकली म्हणजे हा पूर्ण बेकारच झाला, अटीच बेकार झाला। कारण की एक्सपांडेबल स्टोरेज पाहिजेच होती। एक्सपांडेबल स्टोरेज जर असली तर कसं ना कसं आपण म्हणजे एक्सपांड करू शकतो रॅम। आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की जे ऑडिओ जॅक आहे ते सुद्धा नाही आहे। आता मला यूट्यूबचा व्हिडिओ बनावा लागते तर ऑडिओ जॅक तर लावाच लागते, तर असं ऑडिओ जॅकसुद्धा तुम्हाला पाहिजे जरूरत असते। आपण एखाद्या हेडफोन गाणे ऐकतो तर ऑडिओ जॅक याच्यासुद्धा नाही आहे। आणि आपण गोष्ट करतो की आता आपली गाणी ऐकायला लागतात, तर गाण्यासाठी आता स्पीकर पाहिजे, तर स्पीकर याच्यामध्ये फक्त सिंगलच आहे। 10,000-15,000 हजार रुपयाच्या मोबाईलमध्ये तुम्हाला डुएल स्पीकर भेटलं नाही, याच्यात एकच सिंगल स्पीकर भेटते। काय कामाचा हा मोबाईल घेऊन मी खरं सांगा। यासाठी मला स्पष्टीकरण करायसाठी हा व्हिडिओ टाकणंच होता, म्हणून मी टाकू राहिले यूट्यूबवर। आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 8/128 जर घेतला तुम्ही ना तर 28,000चा आहे। अरे बा 15,000 हजार रुपयावाले मोबाईल 28 देऊ राहिले 8/128। आणि हे एवढे पैसे देऊन जर तुम्हाला जर लुटू राहिले तर काय कामाची आहे मोबाईल घेऊन F27 घेऊन, ओप्पो F27 घेऊन काय फायदा आहे। आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो की जे 256 जर घेतला तुम्ही 30,000, अरे बा 20,000 रुपयालाच भेटू राहिला ना 256। आणि एक गोष्ट याच्यात तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला 25-30 हजाराचे जर मोबाईल घ्यायचे असतील तर 3 मोबाईलचे मी नाव सांगतो, एक नंबर बेस्ट मोबाईल। आता नेक्स्ट आपले व्हिडिओ त्याच्यावर असतात। मोटरोला 50 फ्युजन हा की एक नंबर मोबाईल आहे। आणि जो सेकंड नंबरचा मोबाईल आहे OnePlus Nord C4 आणि हा सुद्धा मोबाईल खतरनाक आहे। आणि थर्ड नंबरचा मोबाईल आहे Realme GT60 हा एक नंबर आहे। आणि हे 3 मोबाईलचे नाव सांगितले तुम्हाला की हे 3 मोबाईल एक नंबर आहेत। आणि या 3 मोबाईलपैकी चांगल्यात चांगला मोबाईल मी सांगणार आहोत कोणचा आहे, तर नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर असतात आपले। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।